नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण रोमन नंबर्स, युजेस ऑफ रोमन नंबर्स आणि रोमन नंबर्सचे सिम्बॉल याचा विचार केला होता. आज आपण त्याचा पुढचा भाग पाहूया. चला तर मग सर्वजण तयार आहेत? आर यू रेडी? लेट्स रिवाइज. फर्स्ट we have to learn the symbols of Roman numbers. We have learned in Roman numbers we use seven symbols. Seven symbols are I for 1, V for 5, X for 10, L for 50, C for 100, D for 500 and M for 1000. These symbols already we have learned. We have to learn these symbols. Then we have learned rules of Roman numbers. First rule of Roman numbers. Here if symbol is repeated one after the other, its value is added as many times as it occurs. या पहिल्या रूलमध्ये जर एका सिम्बॉलच्या पुढे दुसरा सिम्बॉल रिपीट झाला असेल तर त्याच्या व्हॅल्यूज ॲड करून त्याच्या व्हॅल्यूज आपण ठरवतो. एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. मागच्या तासिकेमध्ये आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. जर एका पाठोपाठ एक दोन सिम्बॉल्स किंवा तीन सिम्बॉल्स आले असेल तर त्याच्या व्हॅल्यूज ॲड होऊन त्याची व्हॅल्यू ठरवल्या जाते. त्यानंतर सेकंड रूल पहिला होता. द सेकंड रूल इज द सिम्बॉल IXCM कॅन बी रिपीटेड अप टू मॅक्झिमम ऑफ 3 टाइम्स. IXCM हे सिम्बॉल्स आपल्याला जास्तीत जास्त 3 वेळा एका पाठोपाठ एक रिपीट करता येतात. म्हणजे I for 1, I for 2, I for 3, X for 10, X for 20, X for 30. This way we can repeat these symbols maximum 3 times. We cannot write 4 times continuously. Then third rule we have learned. The third rule is if a symbol with smaller value written on the right of the symbol with a greater value, then its value is added to the value of the greater symbol. स्मॉलर सिम्बॉल हा ग्रेटर सिम्बॉलच्या राईट हँड साईडला असेल तर त्याची व्हॅल्यू ॲड करतात. एक्सच्या पुढे आय आहे म्हणजे एक्स प्लस 1 11. इथे करेक्शन करायचं आहे, 11 पेज आहे. एक्सच्या पुढे आय म्हणजे एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 3 13. एक्स आय एक्स म्हणजे 20, आय 1 1 2 20 प्लस 2 22. दिस वे we have learned another examples also. Cx means 100 plus 10, Cv means 100 plus 5. This way D means 500, C means 100, C means 100, X means 10, V means 5. This way we get the number. This is the symbol of 750. Then fourth rule is if a symbol with a smaller value is written on the left of a symbol with a greater value, then its value is subtracted the value of the greater symbol from the greater symbol. Here, if smaller symbol is left of the greater symbol, then its value is subtracted from the greater value. IV. I is left of the V, therefore subtract 1 from 5, we get 4. Here I is left of the X, therefore subtract 1 from 10, we get 9. Here X is left of the L, therefore subtract the value of X from value of L, we get the value of. This way we have to subtract when the smaller symbol is left of the greater symbol, and we get the value of that Roman numbers. This way we have learned 4 rules. Remember, V, L, D are never written to the left of greater symbol. Greater symbol च्या लेफ्ट हँड साईडला VLD हे सिम्बॉल कधी वापरल्या जात नाही. तसंच VLD हे सिम्बॉल एका पाठोपाठ एक VV LL असे रिपीट होत नाही. जे लेफ्ट हँड साईडला कधीच येत नाही आणि राईट हँड साईडला आले तर ते फक्त एक वेळा येतात, रिपीट होत नाही.
त्यानंतर आपल्याला आपण रूल्स मधलेच पहिले होते. वी कॅन यूज स्मॉलर सिम्बॉल मॅक्झिमम 3 टाइम्स टू द राईट ऑफ द ग्रेटर सिम्बॉल. ग्रेटर सिम्बॉलच्या राईट हँड साईडला स्मॉलर सिम्बॉल जास्तीत जास्त 3 वेळा वापरता येतो. इथे पण VLD हे सिम्बॉल लगातार 3 वेळा वापरल्या जात नाही. म्हणजे कंटिन्युअसली वी कॅनॉट यूज 3 टाइम्स VL and D. We can use smaller symbol only one time to the left of the greater symbol. जसं राईट हँड साईडला आपण 3 वेळा वापरू शकतो, तसंच लेफ्ट हँड साईडला फक्त आपल्याला एकच वेळा वापरता येतात. 3 वेळा वापरता येत नाही. म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपण स्मॉलर सिम्बॉल 1 वेळा वापरू शकतो आणि राईट हँड साईडला आपण स्मॉलर सिम्बॉल 3 वेळा वापरू शकतो. VLD हे सिम्बॉल राईट हँड साईडला फक्त एकच वेळा वापरू शकतो, ते 3 वेळा वापरू शकत नाही. लेट्स लर्न हाऊ टू राईट द रोमन नंबर्स फ्रॉम 1 to 10. 1 to 10 पर्यंत रोमन नंबर्स आपल्याला लिहायचे. आता आपण प्रत्यक्ष रोमन नंबर पाहणार आहोत. 1 I, 2 I, 3 I, 4. We cannot write I 4 times. Therefore, use greater symbol 5 and left of 5 write I. Means 5 minus 1, 4. 5. There is a separate symbol for 5. 6. VI. 5 plus 1. 7. VII. 8. VII. 9. We cannot use 4 times I. Therefore, use another greater symbol X and left of X write 1. We get the symbol of 9. There is separate symbol for 10. It's X. Another activity. Look the symbols, how to write symbols from 1 to 5. I for 1, I for 2, I for 3 and for 4. 4 means 5 minus 1. Roman numerals. We have to write Roman numerals from 11. 11. X I. 12 X I. 10 चा सिम्बॉल वापरायचा आहे, त्याच्या समोर 1 2 3 4 लिहायचे तुम्हाला. 14 X IV. 15 XV. 16 XVI. 17 XVII. 18 XVIII. 19 X symbol of 9 IX. 20 2 times X. Then 21 to 30 write the symbol of 20 in front of symbol of 20. We have to write 1 2 3 4 5 6 again up to 10. 30 means 3 times X. Here we have to learn this symbol and write in front of this symbol 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Symbol of X, 10 X, 20 XX, 30 XXX, 40 LX, 50 L, 60 LX, 70 LXX, 80 LXXX, 90 XC, 100 C. This way we have to write the symbols. Symbols of Roman numbers from 1 to 100 is given on your screen. Learn this, write this in your notebook 2 to 3 times. And another symbol 101, 212, these symbols are given. Using these symbols we can write the Roman numbers.
Thank you. Have a nice day.